वेलकम बॅक टू माय चॅनल. आज कधी नव्हे ते असताना फरमाईश केली होती आणि काय ते समजेलच तुम्हाला पुढे जाऊन. तोपर्यंत इकडे आहोनी चिमणी फिटिंग करून घेतली होती, तर तेच आम्ही चेक करत होतो इथं कसे बसले किंवा काय असं. पण माझ्यापेक्षा ना आरोची जास्त उत्सुकता होती बघा, चालू करून बंद करून बघायची. चल की मग काय झालं की थांबायची बघा लिखीची फरमाईश. पनीर टिफिनला पाहिजे म्हणून माग लागली होती. मग सकाळी तिने स्वतः दूध घ्यायला लावले माहितीये का मला आज. आणि त्यात आज गवळी लवकर आलता. गवळीला सांगून गेले की दूध जास्त द्या म्हणून पनीर बनवायचं. मग मी सकाळी बनवून ठेवलं होतं. म्हणलं आता कट करून ठेवावं म्हणजे सकाळी चल मॅरिनेटला लावते ना. कधी नाही ते तिने पनीर मागितले. हा कसलं मस्त बनले घरी बनवलेलं आपलं. काय म्हणत तलब झाली काय माहिती तिला पनीर खायची. अजून महत्वाचं म्हणजे तिची फरमाईश. आता ती कधीच फरमाईश करत नाही, पण आता शिकले फरमाईश करायला. मला म्हणते मम्मा तसली पातळ भाजी बनवू नको पनीरची, माझ्यासाठी ना सुक्की भाजी बनव. आता ते सुक्क मी कसं बनवू ह्या विचारात आहे. आता ग्रेव्ही पण तिला नको आहे, नुसतं ड्राय तर करून तसं चांगलं लागेल का चपाती बरोबर. आता म्हणलं काहीतरी हो आपलं दही मीठ लावून तर ठेवते मॅरिनेटला. तिखट थोडं ते पनीर कसं मॅरिनेट करून ठेवलं की त्याची भाजी एकदम छान होते. तर इथं बघा आता कट केलेल्या पनीरवरती ना मी 1-2 चमचे इथं फ्रेश दही घेतले आणि त्याच्यावरतीच ना अगदी थोडीशी हळद टाकते, मिरची पावडर, धनेपूड, आपले जे बेसिक मसाले रोजचे असतात ना तर ते सगळे टाकते आणि त्याला व्यवस्थित छान असं मी आता हलवून घेते. बाकी दुसरं जास्त झणझणीत तर लय घालू शकत नव्हते, म्हणजे तिला नाही आवडणार म्हणून. आणि थोडंसं मीठ टाकलं आणि आता हे व्यवस्थित एकदम मिक्स करून घेतलं. आणि इथं बघू शकता बा की ते एकसारखं सगळीकडे लागले होते सगळा मसाला. आणि आता ह्याला ना मी झाकण बंद करून फ्रीजमध्ये ठेवून देते. आता डायरेक्ट सकाळी बनवायचं. तिकडे कुठं आता तिकडे चप्पल आहे. शूज कुठं आहे तुझे? हा शूज बरं राहू दे चल. आजच्या दिवस उद्यापासून घालू शूज है ना. आता इकडं असता बघा दादाच्या पुढं पळायचं होतं म्हणून हातात चप्पल काढून घेऊन ती पळत होती. या 10-15 दिवसात तर तुम्ही बघते कसलाच टाइम भेटला नाही. म्हणून म्हटलं चला आजपासून थोडं वॉकला जायला सुरुवात करूया म्हणून आला. आज पहिलाच दिवस आहे म्हणून मी पळत नाही. चालायला लागले, पण मुलांकडे बघून वाटते पळावं म्हणून. चला वातावरण पण छान आहे, पाऊस काही पडायचं नाव घेना. म्हणलं आपलं आपलं वॉकिंग तर चालू ठेवूया. एवढं थंडगार हवा सुटली ना मस्त वाटतंय. चला या. मी 11 वाजता तर आलोच होतो, पण आहोंना सुद्धा बोलवून घेतलं होतं. म्हटलं चला काम काय होतच राहील, थोडंसं तरी आपलं एक्सरसाइजला वगैरे सुरुवात करू म्हणून. परत आता मग काय नवीन जोशनं परत सुरुवात केली बघा. आणि आलोय आता मस्त मळ्यात फिरायला इकडं. हा होय का दमले असेल पळून, पळली बी जास्त ती. एवढ्या सकाळी सकाळी काय जाऊ नाही. हवामान एवढं थंड आहे, सर्दी होईल असतं अगं.
सर्दी होईल सीताफळानं. आस्ताची काय आज मज्जा सुरू आहे. एकदा पप्पांच्या पाटकोळी बसायचं, इथं दादांच्या पाटकोळी बसायचं. आता फिरून तर आलो आम्ही इथं, तर मामा बघा इकडे अंजीरच्या झाडाला अंजीर पिकलेले सापडतायत का तर ते बघत होते. आणि इकडं काय मग आता मुलं भरपूर पळून आली होती त्याच्यामुळे जरा बसली होती. पण इकडे मामांना अंजीर सापडलं पिकलेलं, तर तू आणायचं की मी आणायचं, दोघं पण गेले पळत. आता आजोबांनी दिलं होतं दादाजवळ, पण आस्ताला मात्र वाईट वाटलं, तिला तिच्याच हातात पाहिजे होतं. म्हटलं आपण अर्धा अर्ध घेऊत, पण नाही, ती तिथंच थांबली बघा आणि आरव तेवढं घेऊन आला. आरवनं लगेच अंजीर फोडलं. तसं तर वाटत होतं 1-2 दिवस ठेवलं असतं तर आणखीन जास्त भारी लागलं असतं, आणखीन गोड लागलं असतं. पण हे पण गोड होतं बरं का, तसं काय वाईट नव्हतं, पण छान लागलं. आणि इकडे बघा आस्ता शेवटी आजोबांना तिथं हुडकाय लावला अंजीर आणि शेवटी ती घेऊनच आली खायला. बघू बाहेरून आत आले, पटकन आंघोळ करून घेतली आणि देवपूजा सुद्धा झाली इथं माझी. देवपूजा झाली की देवाला नमस्कार करून घेतला आणि रोजप्रमाणे गॅसची पूजा करून घेतली. आता स्वयंपाक करायला रिकामा झाला. म्हटलं चला आज पनीरची भाजी बनवायची, हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता. म्हणजे बनवायचं पण काही नाही, ते आस्ताच्या मनाला येतील का नाही ह्याचा मला डाऊट होता. आणि चिमणी बसवल्यानंतर आज पहिल्यांदा स्वयंपाक करायचा होता, त्याच्यामुळे त्याची काही उत्सुकता काही वेगळीच होती अजून. तर इथे सगळ्यात अगोदर ना पॅन गरम केला आणि त्याच्यामध्ये थोडंसं बटर आणि तेल असं मिक्स करून थोडंसं मेल्ट केलं बटर बघा. आणि सगळ्याकडे पॅनला असं पसरून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता हे रात्री जे आपण पनीर मॅरिनेट करून ठेवलं होतं तर ते त्याच्यामध्ये घालून घेतलं. आता त्याला 1-2 मिनिट ना लो फ्लेमवरती छान असं परतून घेते मी. आणि असं अगोदर परतून घेतलं की नाही 2 मिनिट, तर त्याला कच्चापणा राहत नाही, एकदम छान मस्त परतलं जातं आणि टेस्ट पण छान लागते. आता पनीरची भाजी बनवायची आहे म्हणून आस्ताच किती एक्साइटमेंट आहे बघा, विचारायला आले झालं का नाही म्हणून. आता पनीरचे पीस बाजूला काढून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं होतं, जिरे टाकले, हिरवी मिरची टाकली आणि आता कांदा टाकला. आता कांदा छान असा परतून घेते मी इथे व्यवस्थित. आता इथं खडे मसाले काही घालत नाही कारण तिला फारसे आवडत नाहीत आस्ताला म्हणून. तर इथं कांदा छान परतला की त्याच्यामध्ये आलं लसण टोमॅटो घातला आणि वरून थोडेसे मीठ घातलं आणि त्याला पण परतून घेते. मिठाने टोमॅटो कसा पटकन शिजतो आपला. टोमॅटो हे छान शिजला की त्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालते इथं मी, धनेपूड घालते 1 चमचा आणि चवीपुरतं तिखट. आता रात्री आपण मॅरिनेट करताना सगळं घातलं होतं त्याच्यामुळे इथं अगदी मी थोडंसंच घातले बरं का. म्हणजे अर्धा चमचा मिरची पावडर घातली आणि अर्ध्या चमच्याच्या थोडीशी वर मी इथं गरम मसाला घातलाय. ते मसाला छान असा व्यवस्थित आता आम्ही 1 मिनिट परतून घेते लो फ्लेमवरती. मसाला शिजण्यासाठी एकदम अर्धा कप इथं मी पाणी घातलं आणि छान असा रटरट मसाला शिजू द्यायचा तेल सुटेपर्यंत. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि त्याच्यानंतर परत ते परतून घेतलं मी. मसाला तर छान शिजला होता, तेल त्याला छान सुटलं होतं. तर त्याच्यामध्ये ना आता हे आपण मगाशी जे पॅनमधून भाजून काढलेलं पनीर होतं तर ते त्याच्यामध्ये आता मिक्स करून घेते मी. आणि आता हे पनीर मी फक्त इथं 2 मिनिट लो फ्लेमवरती ठेवते. पण खरं सांगू का, एवढी जबरदस्त पनीरची भाजी झाली होती ना, मस्त बघूनच असं वाटायचं की सकाळी सकाळी आपण जेवायला बसावं. स्वतःची तारीफ स्वतःच करायची, पण काय करणार, भाजीच एवढी मस्त झाली होती. भाजी तर बनवून झाली होती म्हणून पटकन लगेच चपाती बनवायला घेतली. तोपर्यंत असताना इकडे बघा दादाची आणि तिची बॉटल तोपर्यंत भरून घेतली तिनं. आता इथं जसा दादा आंघोळीनं आला तसा असताना लगेच बातमी पोचवली, दादा मम्मान पनीरची भाजी बनवली. तर दादाला कुठे दम निघतो, लगेच बघा टेस्ट केली, म्हणते मम्मा भारी झाली भाजी, आज सगळे मित्र घेणार आहेत दिसतंय म्हणतोय मला. त्याला फार आवडली होती. आणि लगेच त्यानं ना पनीरचा 1 पीस घेतला आणि आस्ताला सुद्धा आणून भरवला. आणि त्या आस्ताची रिॲक्शन बघा, तिला तर फारच आवडली होती. पण म्हटलं चला आता झालंय, आता ह्यांचं सगळ्यांचं पण आवरून. आणि माझी पण तोपर्यंत चपाती बनवून झाली होती. आणि आरवने असताना भाजी खाऊन बघितली आणि त्यांनी घरात कुणाला सांगितलं नाही असं कधी होईल का. पप्पा बाहेर कामात होते तरी पप्पांना बाहेरून बोलवून घेतलं, पप्पा भाजी खाऊन बघा कशी झाली म्हणून. मग काय आहोंनी पण तारीफ केली, मग जरा थोडं छान वाटलं मला अजून. म्हटलं खरोखरच भाजी छान झाली म्हणून. पटकन मुलांचे टिफिन रेडी केले, म्हणलं त्यांना जायला उशीर होईल, असताच अजून मला विंचरायचं राहिलं होतं म्हणून घाई गडबडीनं अगोदर टिफिन पॅक केले. आरवनं खाऊन घेतलं, ते काही शूट घ्यायचं झालंच नाही. आणि इकडं मग निघाले सगळेजण जायला. आता आरवला यायला उशीर होतो त्याच्यामुळे आरव सायकल घेऊन जातो. बाय. यांचा फोन आला होता टाकी बंद करून घे भरल म्हणून, आणि बघा भरून वाहिली, काही कळलं पण नाही. ऐक हवा जोरात सुटले त्याच्यामुळं पाणी बघा कुठं वाहते, कळलंच नाही भरलेले.
सगळी मी भिजली पूर्ण. चला, वातावरण बा किती मस्त झाले. आजकाल वातावरण खरंच भारी असतं का. भोपळा किती छान आले, कवळेत अजून. एका ताईने मला विचारलं होतं काल कमेंटमध्ये, ताई भोपळा कसा लावायचा, तर भोपळ्याचं बी लावला होता, वाळलेल्या भोपळ्याचं, तर ते आलंय असं छान मस्त. तिकडची पण टाकी भरून घेते गुरांची. 11 वाजता स्कूलला गेले, तर घरातली कामं आता सगळी आवरून झाली. ती म्हणलं बसलेच होते निवांत, तेवढ्यात फोन आला. काल मामांनी पेरूची छाटणी केली आहे बघा. कपडे धुवायला वगैरे लागतं, त्याच्यामुळे इकडे टाकी एक्स्ट्रा भरून ठेवलेली असते. आणि मेन म्हणजे फवारायला वगैरे पण लागतं, म्हणून असतं इकडचं. जरा साईडला तिकडे जाऊन यावं म्हटलं, तर तेवढ्यात लगेच भरून वाहिली. खाली आळूचे गड्डे लावले, त्याला जरा आता पाणी मिळायला लागले चांगलं. हे बा, तिकडची टाकी भरून येईपर्यंत तिकडची थंड पाण्याची भरली. पलीकडे जरा तिकडे थोडंसं झाडांना पण जातंय म्हणलं. आवाजच आला नाही, इतकी जोरात हवा सुटली त्याच्यामुळे. चला मग, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबला पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. भेटू परत, बाय.